इसको नया कैमरा लेके देता हूँ इकडे नाही घरात मागतो मी डॉक्टर राखी सुहास माने, आरोग्य अधिकारी मनपा सोलापूर। जे आपल्याकडे परवा न्यूज आलेले आहे किंवा आपल्याला जे हाती लागलेलं आहे श्रेयस हॉस्पिटल नर्सिंग बद्दल की आशाताईंना आमिष दाखवून आमच्या मनपा महानगरपालिकेतील प्रसूतिगृहातून पेशंट इकडे कट प्रॅक्टिस या नावाखाली आमिष दाखवून त्यांना श्रेयस नर्सिंग होम मध्ये जे आणत होते आशा वर्कर्स, त्या विषयाची सखोल चौकशी केली। श्रेयस नर्सिंग होम मध्ये आम्ही जे पण रजिस्टर्स घेतले आहे त्याची सखोल तपासणी केली आहे आणि एक्सपर्ट ओपिनियन पण घेतलेलं आहे। कायदे तज्ञाचं पण एक्सपर्ट ओपिनियन घेतलं आहे। ऍक्च्युली डॉक्टर सुमित सुरस हे जी प्रॅक्टिस करत होते ती सर्व अनइथिकल प्रॅक्टिस होती। शासकीय सेवेत असणाऱ्या आशा वर्करला पैशाचे आमिष दाखवून त्यांनी पेशंट आपल्याकडे आणण्यासाठी त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यामुळे बरेचसे आशा वर्कर ह्या आमिषाला बळी पडले आहे। त्या अंतर्गत आम्ही चौकशी करून त्यांना 3 दिवसापूर्वी नोटीस दिली होती। त्याच्या नोटिसाच्या उत्तरात त्यांनी आम्हाला आणखी कालावधी मागवला आहे, परंतु ही बाब एवढी गंभीर आहे आणि आमच्या महाराष्ट्र शासनाने त्याची चांगली चौकशी करण्याचे आम्हाला आदेश दिले आहे। त्या चौकशी अंती आम्ही आज त्यांना फोन करून सकाळी बोलवले होते, परंतु ते आजही हॉस्पिटलमध्ये उपस्थित नाहीये। म्हणजे एकंदरीत त्यांना ह्या गोष्टीचे गांभीर्य दिसून येत नाहीये। त्यामुळे आमची टीम घेऊन आम्ही त्यांना 4 वाजेपर्यंत येण्याचे आवाहन केले होते, परंतु आताही ते उपस्थित नाहीये। तर आमच्या नियमानुसार जे कलम 7चे त्यांनी नर्सिंग होम महाराष्ट्र बॉम्बे नर्सिंग ऍक्टच्या खाली ज्या पण त्रुटी आढळल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्यांचे हॉस्पिटल आता तात्पुरत्या स्वरूपात सील करत आहोत आणि त्यांना बजावले आहे की तुम्ही जर ह्याचा खुलासा आम्हाला दिला नाही परत तर कायमस्वरूपी आम्ही त्यांचं हॉस्पिटल सील करणार आहोत, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडू नये की जे आशा वर्कर असो किंवा आरोग्य विभागातील कुठलाही स्टाफ असो अशा आमिषाला बळी पडून गोरगरिबाची जनता जी आहे त्याची आर्थिक नुकसान त्यांना होत आहे। शिवाय आर्थिक नुकसान होऊनही त्यांना गव्हर्नमेंटचा लाभ मिळत नाहीये। महाराष्ट्र शासन जो त्यांना लाभ देतो गरोदर मातांना प्रसूतीच्या दरम्यान देतो, प्रसूतीनंतर पण त्यांना जो लाभ देतो त्या लाभापासून माझ्या गरोदर माता वंचित राहतात। भविष्यात अशी घटना कुठेही महाराष्ट्रात घडू नये यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी मला पूर्ण आरोग्य विभाग तसेच आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांनी पण सहकार्य केले आहे। धन्यवाद। संपूर्ण हॉस्पिटल केलं आहे, पण आम्ही ते तात्पुरत्या स्वरूपात केले आहे। आता जे इथं हॉस्पिटलमध्ये असलेले रुग्ण आहेत त्यांना काय पर्याय व्यवस्था? पर्याय एक सीझरचं पेशंट आहे आणि कुटुंब नियोजनचं केलेलं आहे। त्यांचे जे ओटी मध्ये औषध उपचाराची पूर्ण ओटीची जी आहे औषधाची लिस्ट ती आहे अवेलेबल वरती आणि त्यांना पर्याय अवस्था तिकडनं जाण्याची आहे जर डिस्चार्ज झाल्यानंतर। अशा वर्कर्सना आपण नोटीस दिली आणि सर्च पण दिली। येस अशा वर्कर ज्या पण त्यांना आम्ही अवधी 24 तासाचा दिला आहे। आज त्यांना नोटीस दिली आहे, त्यांचं उत्तर आम्हाला उद्यापर्यंत मिळेल। त्यानंतर त्यांच्यावरती काय कारवाई करतील हे आयुक्त सर ठरवणार आहे। डॉक्टर जर उत्तर नाही दिले तर मॅडम काय पुढची कारवाई काय राहील? कारवाई हे डॉक्टरनी जर उत्तर दिले नाही तर त्याचा अर्थ तुम्हालाही कळेल की ते ह्याबद्दल गांभीर्याने त्याचा विचार केलेला नाहीये। त्यांचं परमनंटली आम्ही लायसन्स कॅन्सल करणार आहोत आणि हॉस्पिटल सील करणार आहोत। पण डॉक्टर आहेत का सोलापूरमध्ये? त्यांनी तर सांगितलं मी आउट ऑफ सोलापूर आहे। पळून गेला तर नाही तसं तर बोलता येणार नाही। त्यांनी एक काहीतरी सांगितलं कोणीतरी मयत झालेला आहे त्यामुळे, परंतु 1 तासात येतो असे बरं 3-4 तास झाले ती तसंच म्हणतात की 1 तासात पोहोचतो। अशा वर्कर्सला 24 तासाचा खुलासा मागितला, पण दोषींकडूनचा खुलासा हा पोलीस कसा ओळखणार त्याच्यासाठीचे पुरावे आपल्याकडे आहेत? नाही, दोषी असतील त्याचा पुरावा आमच्याकडे ठोस पुरावा आहे ना, त्यामुळे तो खुलासा त्यांनी काही दिला तर आमच्याकडे पुरावा असल्यामुळे आम्ही तो ग्राह्य धरणार नाही प्रथम दर्शनी जरी। ओके, थँक्यू।